पुढे जाऊयात। राज्यातील मुद्रांक शुल्क निश्चिती प्रकरणामधील गैरप्रकारांची सखोल चौकशी महालेखापाल यांच्या विशेष कृती दलामार्फत केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये केली आणि या चौकशीतून 10 ते 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केलाय। नवी मुंबईतील एका अधिकाऱ्याने अवघ्या 10 दिवसात 800हून अधिक दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा सुमारे 14 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। शहीद झाल्यानंतर त्यांच्या वारसांना, वीर मातांना, वीर पत्नींना, त्यांचे कौटुंबिक वारस आहेत त्यांना आपण शेती करता जागा देतो, कसण्याकरता जमीन देतो। अशा जमिनीला मुद्रांक शुल्क लागायचं। आज मंत्रिमंडळाने हे शुल्क माफ केलेलं आहे। आता महसूल खात्याची जमीन वीर माता, वीर पत्नींना किंवा त्यांच्या अधिकृत वारसांना देताना कुठल्याही प्रकारचं मुद्रांक शुल्क लागणार नाही।